मी आता उभा आहे नांदगाव तालुक्यातील नागासाक्या या धरणावर। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग जोरदार पाऊस झाल्यामुळे धरण पूर्ण भरून वाहू लागलेलं आहे। आपण बघू शकतो का धरण जो आहे तो 100% भरलेला आहे आणि त्याच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। या धरणाच्या पाण्यावर नांदगाव तालुक्यातील आणि चांदवड तालुक्यातील 56 खेडी पाणी पुरवठा योजना जी आहे ती अवलंबून आहे। शिवाय नांदगाव शहर आणि हजारो हेक्टर शेतीचाही सिंचनाचा प्रश्न जो आहे तो या धरणावरच अवलंबून आहे। मनमाड शहरातून वाहणारी रामगुळणा आणि पांजण या दोन्ही नद्यांवर हा धरण आहे। मनमाड शहरात आणि त्या भागात जोरदार पाऊस झाला तर त्याचा पूर पाणी जो आहे तो या धरणात येत आहे। गेल्या काही दिवसापासून मनमाड शहर परिसरातही चांगला पाऊस झाला आणि दोन्ही नद्या दुथडीवरून वाहत आहे। त्याचं पाणी या धरणात आलेलं आहे, त्याच्यामुळे धरण आता ओव्हरफ्लो झालेलं आहे। उन्हाळ्यात तर हा धरण कोरडा पडलेला होता, त्याच्यामुळे या भागातील गावांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत आहे। मात्र आता धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आणि सिंचनाचाही प्रश्न मिटल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, नागासाक्या धरण, नांदगाव।